बदाम घेतलेत, 1 वाटी काजू घेतलेत, 1 वाटी सुका खोबरं किसून घेतले, 1 वाटी मनुके घेतलेत आणि इथे मी 1 वाटी सीड्स घेतलेत. हे मिक्स सीड्स आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. छोटी वाटी पिस्ता घेतले. त्यानंतर मी अर्धा किलो खजूर घेतली. यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत. यातील साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता. आता संपूर्ण जिन्नस आपल्याला थोडं थोडं भाजून घ्यायचे. मी इथं कढई गरम केली आहे. गॅस आपल्याला लो ठेवायचा आहे. त्यामध्ये बदाम घातले. हलकेसे डाग पडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे. बदाम चांगले भाजले ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये काजू घातलेत. ते सुद्धा आपल्याला हलकेसे डाग पडेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे. आपल्याला हे फक्त 2च मिनिटं परतवायचे. यामध्ये जे ओलावा आहे ते निघून गेला पाहिजे. एवढंच परतायचं आहे. त्याच कढईमध्ये पिस्ता सुद्धा आपल्याला 1-2 सेकंद भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये मनुके घालायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता मी 2 मिनिटं हे सुद्धा परतून छान भाजून घेतले. आता ते सुद्धा काढून घेऊया. आता शेवटी जे आपण मिक्स सीड्स घेतल्यात ते सुद्धा 2 मिनिटं भाजून घेऊया. आता गॅस आपल्याला पूर्ण लो ठेवायचा आहे. 1 मिनिट आपल्याला हे सुद्धा छान भाजून घ्यायचे आहे. आता हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये मी खोबरं घातलेलं आहे. मी खोबऱ्याचा जो वरचा काळा भाग असतो तो काढून खोबरं किसून घेतलेला आहे. खोबरं आपल्याला हलक्या तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे. आता 2 मिनिटं बघू शकता खोबरं छान असं भाजलेलं आहे. ते काढून घेऊया. आता कढईमध्ये मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तूप चांगलं मेल्ट करून घ्यायचे. आता यामध्ये आपल्याला खजूर घालायचे आहे आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. खजूर ही तुपामध्ये एकदम छान अशी मॅश करून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटं आपण असंच त्याला परतत राहूया. आता बघू शकता खजूर चांगली मॅश झालेली आहे. आता ही काढून घेऊया आणि सगळं साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण गूळ किंवा साखर वापरत नाहीये, त्यामुळे खजूर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता सगळं थंड झालेलं आहे. मिक्सरला आपल्याला हे ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे घातले. आपण हे बारीक करून घेऊया. याची एकदम पावडर करायची नाही, थोडं जाडसर असं आपल्याला वाटून घ्यायचे. या पद्धतीने मी आता सगळं वाटून घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपण जी खजूर परतून घेतली होती ती सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि थोडंसं त्याला सुद्धा वाटून घ्यायचं आहे. बघू शकता वाटल्यानंतर असा गोळा तयार होतो. या पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं. हे सगळं आता एका मोठ्या भांड्यात मी काढून घेतलं. ड्रायफ्रुट्स बघू शकता एकदम बारीक केलेले नाही आहेत, थोडे थोडे मोठेच ठेवलेले आहेत. आता हे आपण हाताने छान असं मिक्स करून घेऊया. यामध्ये मी 2 चमचे तूप घातले. याने आपल्याला लाडू वळायला एकदम सोपे जातात. हातानेच हे आपल्याला छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे जिन्नस एकजीव झाले पाहिजे. बघू शकता हे एकदम छान असं एकजीव झालेलं आहे. आता याचे लाडू बनवून घेऊया. छोटे किंवा मोठे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं लाडू वळून घेऊ शकता. इथे मी छोट्या साईजचे लाडू वळून घेणार आहे. साधारणतः या पद्धतीने मी लाडू वळून घेतलेले आहेत. बघू शकता एकदम छान असे लाडू तयार झालेले आहेत. आता उरलेले सगळे लाडू आपण याच पद्धतीने बनवून घेऊया. सगळे लाडू वळून तयार झालेले आहेत. एक लाडू मी तुम्हाला मोडून दाखवते. आतमधून एकदम असा मऊ लाडू झालेला आहे.